घंट्या काम धंदे करावा का इकडे या सरपंचाच्या नादी लागून जमणार आहे का? अहो सरपंच सध्या आहे ना सुशिक्षित बेरोजगारीचं प्रमाण लय वाढलंय. हा ती आपली समस्या नाही भाऊ, पुऱ्या भारताची समस्या आहे ती. मग तुम्ही काहीतरी करायला पाहिजे त्याच्यात. मी हा पंतप्रधानाला जे जमाना ते मी करू होय, सुशिक्षित बेरोजगारी माझ्याने हटणार आहे का? अहो उच्च विद्या विभूषित माणसं आहेत आपल्याकडं, ते असे मोकळे हिंडत येत. तुमच्याकडे पद आहे काहीतरी, तुम्ही काहीतरी करायला पाहिजे. काय करावं असं वाटतं तुला? जाऊ दे आता, माझी तर काही बुद्धी चलत नाही, तोकडी बुद्धी पडती, माझी अल्प बुद्धी आहे. अहो मी आता एवढा उच्च विद्या भूषित आहे, 4थीला 5 वेळा बसलो होतो. मला घ्या ना ते ग्रामपंचायत शिपाईची जागा आहे ना, तिथे घ्या ना मला. ग्रामपंचायत शिपाई ऑलरेडी आपण भरलेला आहे, बाळू काम नाही करीत का? त्याला काढायचं, त्याच्या पोटर पाहिजे तुला घ्यायचं, तुला तरी आवडन का? मग ते सफाई कामगाराची जागा रिक्त आहे ना. हा असं म्हण बा. आपली 2 महिने झाले सफाई कामगार गेलेला, तो अद्याप आलेलाच नाहीये. हा तेवढी जागा आहे, 3000 रुपये बरं का पण महिन्याला. 3000? हा हा जमन ना. 3000 रुपयात काम करावं लागन. पूर्ण गाव, शाळा, चावडी, मंदिरं सगळे साफ करायचे, रस्ते साफ करायचे, कळलं का? प्रत्येकाच्या जाऊन अंगणात जाऊन झाडायचं, हा कळलं ना? मग लाग का आम्हाला तिथून घ्या, आपला खराटे ठेवले असते ग्रामपंचायत ऑफिस मधून, घे तेवढे चा. आणि मग ते 3000 आत्ता देता का महिना भरल्यावर? कम्प्लीट महिना भरल्यावर तुझं काम बघून दे. बर हा जा, चांगलं काम कर फक्त. हा लगेच झाडून घेतो. हा त्याला 11 वाजता म्हटलं होतं आपण बरं का सकाळ सकाळ, तरी पण ते टायमिंगच्या वेळेस आहे ना, दरवेळेस नाही म्हणलं तरी 20-25 मिनिटं इकडे तिकडे करतो, म्हणजे करतो. सवय सवय लागलेली ती. हे कामल्या प्रेम्या, मला आहे ना नोकरी लागली. तुला हा नोकरी लागली? आपल्या ग्रामपंचायत मध्ये ना सफाई कर्मचारी म्हणून. हा 58,000 रुपये पगार डायरेक्ट इन हँड, कापून कुपून. TADA वेगळा. ग्रामपंचायत तर्फे राहिले एक 3 BHK चा फ्लॅट. दररोज कामाला जायला ग्रामपंचायतची गाडी येणार मला न्यायला, ड्रायव्हर त्याच्यात. काय बोलतो? दरवाजा उघडायला एक शिपाई. यो हा घंट्या, तुझी निवड UPSC तून झाली? MPSC तून झाली? हा नाही आपली सरळ सेवेतून झाली. सरळ सेवेतून झाली? हा सरळ सेवेतून झाली म्हणजे मी आधी परीक्षा दिली ती, मग माझा इंटरव्ह्यू झाला, हा 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 मग त्याच्यात सिलेक्शन झालं माझं. वा What? जा. यायला आईचं बावलं ढेगारी येडं हे. सरळ सेवेतून. हॅलो. झाली सगळी काम. काय वैताग आलाय. आता 2 महिने माहेराला होते, पण या माणसाचा एक फोन नाही का मेसेज नाही. तू मेली जगली का काय, काही घेणं देणं नाही या माणसाला. मला तर समजत नाही कोणत्या मुहूर्तावर याच्याशी लग्न केले. पण मला सांग, मी काही एवढी जड झाली होते का माझ्या बापाला? काय अगं पण विचारावं ना जरा मला, की तुला आवडला की नाही आवडला. हा फक्त आपला फोटो दाखवायचा आणि द्यायचं लग्न लावून. अगं मला एक सांग, एक फोन करायला काही बिल लागतं का एवढं त्यांना? आता फुकट आहे ना सगळंच. मग तू त्यांची साईड घेत बस, ते काही सांगू नको मला. जाऊन दे तिकडच. मला तर लय वैताग आला यांचा. अरे बाळू भाऊ, काय आता तुझी बायको तिकडे 2 महिने माहेरी होती, तर एखादा फोन बिन करायचा ना. तुला कसं कळालं माझी बायको माहेरी होती म्हणून? बघा आता, अरे तू लक्षात नाही बायकोकडं. मी आता झाडून घेत आलो, तुझी बायको फोनवर कोणाला तरी सांगत होती 2 महिने मी माहेरी होते, यांनी फोन नाही केला, काही नाही, यांना काळजीच नाही माझी. मग तू माझ्या बायकोवर लक्ष ठेवतो का तू? नाही मग ते बोलत होते, मी चालता ऐकलं, व झरत कानावर पडलं. काय म्हणली? ती माझ्या बापाला काही जड झाली ते, मी नुसता फोटो दाखवला आणि लग्न लावून दिलं त्या बेवड्याशी. असं म्हणली ती? हा आणखीन काय म्हणली? आणखीन ते म्हणली की कसं मी संसार करते माझं मला माहिती, इथं आभाळच फाटलंय, ठिगळ कुठं लावायचं, असं म्हणली? हा चायला या बायकोचे. बर आता तू बघ आपल्या घरातून कसा असा आवाज येतोय. तू निस्ता असा बघत राह, निस्ता असा कर्कश आवाज येणार आहे. आता तू कुठं चालला? आता आवाज येईन ना, ऐकतो ना. चाललंय आवाज बघायला चाललाय आता कुठं? अय हिरोईन, काय हो? काय बदनाम लावली रे माई? मी काय बदनामी केली? अरे तू मायारात होती ना, तीच बरी होती, पण मला लय केला फोन करून बोलून घेतलं तुला. आपण मी केलं काय मला हे तर सांगा. काय केलं? हा तू तर माहेर त्याला फोन करून सांगितलं नाही का? मला लय जड झालते का मी बापाला ह्यो माया गळ्यात टाकला. पण मी कुठं कोणा कोणाला काही बोललेच नाही मी. बोलले नाही तू? मग
बोलले नाही नाही. बरं झालं मला कळालं हे, नसतं कळालं ना तर किती हे झालं असतं. पण सांगितलं कोणी तुम्हाला हे? अरे कोणी सांगितलं हे महत्वाचं नाही, मला कळालं हे महत्वाचं आहे. बरं कोणी सांगितलं म्हणते ना हा. की मला सगळं घंट्यानं सांगितलंय काय काय तू माझ्याविषयी बोलली म्हणून. गंटन भाऊजींनी सांगितलं, बघतेस त्यांच्याकडं. हा बघ दे. मग आग लावतात का आपल्यामध्ये? राग लावते का माझी? मग पण ह्या असं बोलायचं का नवऱ्याविषयी दुसऱ्याकडं? हा. बरं झालं त्यांनी ऐकलं, अख्ख्या गावात नाही सांगितलं त्यांनी मला येऊन सांगितलं. आता कोणाला माहितीये गावाला सांगितलं का अजून तुम्हाला सांगितलंय? हा विचारा त्याला जाऊन. आता बघतेस त्यांच्याकडं. कमले हे चेअरमन ना कार्यकर्त्यांना खर्च करायला मागत नाही राव. नाही तर काय आपण किती वेळा म्हणून त्यांना बी खर्च करत नाही काय कामात नाही. यांनी निवडणुकीला नाही यावेळेस इलेक्शन अवघड होईल त्यांचं. अरे पडत असतं चेअरमन यावेळेस. हा पडते म्हणजे असे नाही अख्या गावात चव जाईल मग? त्यांची. आणि त्यांनी इलेक्शन नाही ना पूर्ण खर्च केला, लक्ष दिलं तर निवडून येते ना. हा अरे थांब इकडे अंगावर कुठे. हो चेअरमन, हा बोल ना काय. तुम्ही यंदा इलेक्शनला पडणार आहे होय? पाडणार असं कोण बोलतो तू? मला तर कळलं तुम्ही आपटणार आहे यंदा. कोण म्हणलं तुला? अख्खं गाव म्हणतंय. असं वाढणारच नाही, अख्ख्या गावाला गॅरंटी आहे. मी कधीच बिनविरोध येत असतो. अहो कायची गॅरंटी? बोले चेअरमन खर्चच नाही करीत, हात ढिल्लाच नाही सोडत, इलेक्शनला असे आपटणार नाही. तुमच्या कार्यकर्त्यांचे पाडायचंय चेअरमनला. म्हणजे ते प्रेमेन कामल्या. हा मग त्यांच्याशिवाय कार्यकर्ते आहेत का तुम्हाला? प्रेमेन कामल्याचा आता सोमवार बघतो. बघा बघा, त्यांना असं धुतो का नाही, कस काय असा प्रचार अपप्रचार करायला लागले का आतापासूनच? ते नाही माहिती हो, पण ते मला म्हणले. हा बरं बरं थांब बघतो त्यांचा पीठ. हा ते अपप्रचार करू नाही तर वाक्य प्रचार करू, आपल्याला काय. भारी होता पण. चाललेलं आहे बाजार. हा चांगला ट्रेडला गेला तो व्हिडिओ पण. रनिंग थांबा, काय लावले रे तू गावामध्ये? हा काय लावले चेअरमन पाडणार आहे, चेअरमन ह्यावेळेस उचलूनच आपटायचा आहे, चेअरमनला इलेक्शन निवडूनच द्यायचं नाही इलेक्शन मध्ये. हा कोण म्हणलं असतं मला? कोण म्हणलं म्हणजे गांठ्या? तुम्ही कार्यकर्ते खाता पिता माझ्याकडे गांठ्याने सांगितलं, ते गांठ्या होता म्हणून मला कळलं. नाहीतर कळलंच नसतं. माझ्या मागे अशा काड्या करता तुम्ही. घंटा म्हणला तुम्हाला असं? हा गांठ्या मला लगेच सुटायचं, परत कार्यकर्ते म्हणून माझ्याकडे यायचं नाही. तुम्ही सुटा लगेच. पण आम्ही याचा उभा सुद्धा राहायचं नाही. आराम खोरांनो, खाता एकाच आणि गाता एकाला. गावातली देवाबत्ती चालू आहे ना व्यवस्थित? चालू आपल्या तिथे एक बल गेला तेवढा टाकून द्या फॅक्टरीच्या पुढं. चांगल्या क्वालिटीचं टाकून. चांगला भारी टाका. हा सरपंच, हा अख्खं गाव एकदम चकाचक केलं. वा 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 गंठन, आय एम प्राऊड ऑफ यू. आणि हे काम लय आवडलंय मला. असं ना? हा झाडून घ्यायचं कोण काय म्हणतं काय नाही सगळं कळतं. आणि तुम्ही त्याच्याबद्दल काय म्हणले, तिकडं झाडायला गेलं त्याला सांगायचं हे त्याबद्दल असं म्हणत होता बरं का. तो काय म्हणल ती इकडं झाडायला गेलं याला सांगायचं, अरे तू त्याबद्दल असं म्हणत होती बरं का. घंटा एक काम कर, हे काम तू सोडून दे. का? उद्यापासून कामावर जाऊ नको. आजचा तुझा शेवटचा दिवस काय असेल, एक दिवसाचा पगार तो घेऊन टाक. तू हे काम करू नको. अहो मला आवडलंय सरपंच काम. जरी काम आवडलं असेल तरी तू उद्यापासून हे काम करू नको. जा तू जा. मी तुमचं झाडू घरा. पाहिलं का काम दिलं की असं करतात लोक. आपटून गेला झाडू. हे भाऊ काय रे? कुठं चालला? चाललं मळ्यात. मोबाईल देवर मला एक फोन करायचा. काय झाला? सरपंचीनबाईंना फोन लावून दे. हॅलो सरपंचीनबाई, गालट्या बोलतोय. अहो त्या सरपंचाच्या डोक्यावर परिणाम झालाय. त्यांनी एखाद्या चांगल्या दवाखान्यात न्या, चांगल्या डॉक्टरला दाखवून आणा. ते MRI, CT स्कॅन, रक्त, लघवी, पांढऱ्या पिशी, तांबड्या पिशी सगळं चेक करून घ्या त्यांचं. अहो एका म्हणजे कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याला काम म्हणून काढलंय त्यांनी. 100% मेंदूर परिणाम झालाय त्यांच्या. हा तेवढं दवाखान्यात घेऊन जा. येऊ का? कोणाचं किती चांगलं करा, लोकांना आहे ना किंमतच नाहीये. किंमत शून्य आहे तुझी. काय काय? करतं बा त्याला कार्यकर्ता आमचे. अयो अयो अरे अयो 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 अयो. हा? माझ्या बाबतीत काही सांगतात? अयो अयो. घंट्या, हा तुला कळालं ना आता मी तुला कामावून कमवून काढलं ते? हा सरपंच, तुमच्या इथून गेलो 5 मिनिटातच कळलं मला. अयो चांगली अद्दल घडली हो.
अरे घंट्या हे सफाई कामगाराचं कामच असं आहे, याच्या घरात आज उद्या त्याच्या घरात, आणि मग त्या घरासमोर झाडत असताना लोकांचे काही ना काही शब्द कानावर पडणार, आणि एक तर तुझ्या पोटात राहत नाही भाऊ, त्याच्यामुळे मी तुला खरं तर कामून काढलं. नाही सरपंच, पण आता याच्या पुढे ना असं अजिबात नाही करणार. चला उशिरा का म्हणा, पण तुला शहाणपण आलं. शहाणपण आलं बरं का, हा. पण मला माफ करा, माझ्याकडून एक चूक झाली. माफ करा. हा, काय चूक झाली? मी ते तुमच्या इथून निघलो, मी जरा हा. चिडलो होतो. हा. मी सरपंच बाईंना फोन लावला आणि तुमच्याबद्दल नाही ते चुकीचं सांगितलं. काय हा. तू माझ्या बाबतीतच केला असं? हा.